चुके हैं हम यहाँ। मेरा कैमरामैन साइमन आप देख सकते हैं कि हमारे पीछे हिमालय के पर्वत है जो अब गायब हो चुके हैं। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपला तिसरा ब्लॉग आहे। आज आपण जाणार आहोत खंडी या ठिकाणी, जे आहे बेंदेवाडी पशी बेंदेवाडी वॉटरफॉल्स आहेत तिकडे। तर तो रूट तुम्हाला जर गेले असतील तुम्ही, मला माहिती आहे रूट किती सिनिक व्ह्यूज आहे तिथं, तर आपण त्याच रूटने चाललोय। आणि आज आपल्याबरोबर अजून 2 रायडर्स आहेत जे की माझे मित्र आहेत। तर आता मी चाललोय थेट मीटअप पॉइंटला, जिथं आम्ही सगळे भेटणार आहोत आणि त्यापुढे आमची राईड सुरू होणार आहे। थेट जातो आम्ही मी माझ्या मीटअप पॉइंटला, मग तिथून सगळ्यांची इंट्रो करून देतो आणि मग आपला राईडचा ब्लॉग सुरू करूया, ठीक आहे? Okay, let's go. A few moments later. डॉन की एंट्री, डॉन की एंट्री चालू आहे। हाँ मी खूप मोठा फॅन आहे। चालू विचार खूप वर्षांपासून त्यांचे व्हिडिओ फॉलो करतो मी, आणि एवढं त्यांचे मग त्यांना मी फॅन रिक्वेस्ट म्हणून केलं, तर आज या फॅनला त्यांनी संधी दिली त्यांच्या ब्लॉगमध्ये। लाईक शेअर अभी सच बोल। A few moments later. आता खंडीचं महत्व आपण सांगणार आहोत। खंडी हा शब्द पण खूप बघायला गेलं तर असा फनी आहे, कारण घरात किचन मध्ये ब सोबत जोडू शकता भांडी। परत त्याच्यानंतर जर तुम्हाला पैशाची बॅग जर कधी कुठे रस्त्यावर सापडली तर चांदी, आणि रळ लावला तर खूपच चांगलं आहे। पण त्याचा आता मी वापर करू नाही शकत व्हिडिओमध्ये। आम्ही अजून एका जणांसाठी थांबलोय, जो नेहमीप्रमाणे आज सुद्धा लेटच आहे, सगळीकडे लेटच असतो तो। तर बघू आता किती वेळ लावतो तो यायला। आता वेळ झाली 6:43। किती वेळात येईल काय वाटतं तुला? मेरे को लगता भाई आराम से 10 मराठी नाहीतर मनसेला बोलवल। भारी मिस्टेक हो गया सर, एकदम ब्लंडर हो गया। A little longer than a few minutes later. पब्लिक क्या बोलती पब्लिक? मैंने कुछ नहीं किया। ये नहीं Meanwhile. आणि हे आमचं कॉलेज, इकडं आम्ही 11वीला ऍडमिशन घेतलं, तर आयुष्याने आमचं ऍडमिशन काही दिलंच नाही। या कॉलेजबद्दल सांगायचं म्हटलं तर ह्याचा विशेष भाग म्हणजे काय न बोललेलंच बरं। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आता आमचं मेकअप पॉइंट मध्ये सगळे आलेले आहेत मित्र, आणि आता सध्या आम्ही चाललो आहोत खंडीला बाय बेंदेवाडी। एक आपला ट्रायम्फ मेटियर, अपनी मेटियर। Much later. क्या रे भिकमंग्या, क्या देख रहा है? मित्रांनो आता अनएक्सपेक्टेड वर्षा झालेली आहे। म्हणजे मी जेव्हा सकाळी बघितलं होतं तेव्हा पाऊस बिलकुल नव्हता या साईडला। जर बेंदेवाडीमध्ये पाऊस नसेल तर मग आपल्यासाठी चांगलंच आहे, म्हणजे आपल्याकडं कॅमेरा वगैरे आहेत, म्हणजे आपला जो कॅमेरा आपण रेकॉर्ड करतो तो नाही मित्रांनो।
आपले सायकलिस्ट बंधू आज त्या वाटेवर. मित्रांनो खूप असा पाऊस आलेला आहे त्या साईडला. त्या साईडला बघायला गेलं तर या साईडला त्या साईडला नाहीये काय, त्या साईडला खूप मोठा पाऊस आहे. म्हणजे असं इथून तुम्ही बघू शकता पूर्ण पाऊस आहे. तर मित्रांनो इथे काहीच पाऊस नाहीये बघा. मी बोललो होतं की फक्त ते एक ढगाचा एरिया होता ते आपण जीव रोड पाशी, तर तिकडं आपल्याला पूर्ण ओलं झालेलं आहे, चिंबट झालेले. आता आपण पुढे थांबणार आहोत खायला, थोडा नाश्ता करून मग पुढच्या राईडची सुरुवात करू आपण. A few inches later. लाल लाईट चालू आहे. हा ना चालू आहे. एवढा अनपढ नाहीये मी, जेवढं चेहऱ्यावरून वाटतो तसं नाहीये, कळलं का? सारी उम्र मैं जो कर जा बड़े यारे. आता इकडे थोडा पाऊस चालू झालता. आता आम्ही आलो जोगेश्वरी मिसळला. दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्ही जोगेश्वरी मिसळ बघितला असेल. आम्हाला जोगेश्वरच आवडती. मला का वाटतं ह्यांनी घेतले त्यांच्याकडनं टायअप, त्यांचं ब्रँडिंग करतायत. पुढच्या ब्रँडिंग करणार. पुढच्या वेळी ब्रँडिंग मोरया मिसळचं करू आपण. नको भांगार लागते. कौस्तुभांना बघू शकता तुम्ही. हे आपले अनुरुद्ध बंधू जे मीटर घेऊन आले 350 स्पेसिफाईक सुपर मीटर नाही बोला. 350 काला आता आम्ही ऑर्डर द्यायची वाट बघतोय. काला 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 आदमी कोणता? सारी उम्र मैं जो कर जा बड़े यारे. आम्ही आता ऑर्डरची वाट बघतोय आणि मिसळ आमची, असं म्हटलं तरी काय चुकीचं नाही ठरणार. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर? मला तर भूक लागली. किसकी भूक? रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. मन की शक्ती, मन की शक्ती. बॉनविटा. चला मित्रांनो पहिले जेवून घेऊ. अजून आलं नाही. आलं पण आलं नाही बोलतो. तर मित्रांनो आता आपल्याकडं आलेलं आहे हे साधी मिसळ आहे योगेश्वरीची. मागच्या वेळेस आपण स्पेशलवाली घेतली होती. यावेळेचं बजेट थोडा कमी झालाय त्याच्यामुळे साध्या मिसळवर भागवतोय. मंथ एंड चालू आहे. त्यावेळेस चहाचं बजेट वाढलं आहे म्हणून मिसळचं कमी केलं. नाही मंथ एंड चालू आहे म्हणून. तर आम्ही तोपर्यंत खाऊन घेतो, मग पुढच्या ब्लॉगला सुरू करू. व्ह्युअर्सला काय या जेवायला. नमस्कार. आलेले सर्व गणेश भक्तांचं सर स्वागत करतो. 98.3 आता आपण इकडनं निघणार 10 किलोमीटरवर भांडी लागणार आपल्याला. भांडी लागत आहे. भांडी 10 किलोमीटरवर राईट टर्न आहे, तिथून मग आतमध्ये आहे. 10 किलोमीटरवर राईट टर्न आहे. तिकडनं आत गेल्यानंतर आता रस्ता किती लांब आहे ते माहित नाही. मग भांडीला आपण भांडी नाही रे, खंडी. खंडीला आपण खांडी खांडी. One eternity later. प्रसाद हा अत्यंत माणूस आहे, बट काय करायचं. मित्र आहे आमचा, जुना मित्र आहे, कॉलेजपासून मित्र आहे. जेल तर कॉलेजमध्ये जेलला, आताही जेलो त्याला, अजून पुढेही जेलत राहू. जेलीच कर म्हणून काय झालं तेवढं तर नाही शकत ना. कारण की काय झालंय मित्रांनो सध्या अर्थ कुटुंब तर ऐसा हो गया है. तो पुढे गेलाय बळच, त्याला ओव्हरटेक करायला नाही सांगितलं तरी ते गेले. पण बघू आता आम्ही थांबले, कुठला काने फाटायला थांबले आम्ही. म्हणून त्याला आम्ही कुठं नेत नाही. हे असं येणे सगळे तर काने फाटायला थांबले आम्ही. पण आता तो कधी येतो त्याच्यावर डिपेंड आहे. तो आला की आम्ही पुढची राईड सुरू करू. तोपर्यंत आम्ही कधी वाट बघतो. प्रसाद व्हिडिओ बघत असशील तर लोकेशन पाठवलंय तुला. लाईव्ह लोकेशन शेअर केलंय. पटकन ये. हा पटकन ये. हा माणूस बळच पुढे गेलता. कब तू मला म्हटलं तू गणपतीपासून आपल्याला राईट मारायचं, गणपती आलाच नाही. गणपती तुला काय म्हणलं मी लीड करतो, मला कशाला पुढे पाठीमागं ढक. कुणी ओटे करा सांग. आता मला काय सांगत होतं का दगड 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 उचलून हाणामारी करा, बोलून काय होत नाही साहेब. प्लॅस्टिक आहे हो, मी द- तोडतो. द सोल्युशन इज वार. पार्श्या तुला माणूस बघितलं नाही. अरे ऐक ना, हे नाही मी बघितलाय बाई. कोण? बघितलाय कोण? कॉलेज मधला प्रसाद. अरे मला काय याच्यापेक्षा 10 पटी होता. मित्रांनो बघा कसा सुंदर हा निसर्ग आहे.
वाव. मित्रांनो बघू शकता मस्त ही पण एक आहे. वाव. मित्रांनो बघा ही तो लेक हा तो लेक आहे. तर आपल्याला ना बघा हा काय सुनीक वा 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 वा. म्हणजे बघा ना पूर्ण ठिकाणी तुम्हाला धबधबे दिसतील. तरी आज जरा पावसाचा जोर कमी आहे त्यामुळे तुम्हाला धबधबे थोडे कमी दिसतील. 1 2 3 4 5 मस्त मस्त माझ्या पूर्ण मोठं संपतील. पण धबधबे या साईडला तुम्हाला खूप दिसतील आणि या साईडला हे तलाव आहे. तर ह्या तलावाच्या आपल्याला पलीकडच्या साईडला जायचंय. सो त्या साईडला खंडी हे गाव आहे. खांडी खंडी जसं पण उच्चारण असेल माफ करा मला माहित नाही. पण त्या गावात आपल्याला जायचंय आणि तिकडं आपलं शंकराचं मंदिर आहे. तर शंकराचं मंदिर हा बघा हे धबधबा बघा मस्त. तर जिथे आपल्याला जायचंय शंकराचं मंदिर आहे. एक छोटस आहे पण जे मंदिर ते आहे ते एकदम सुंदर आहे. ज्या ठिकाणी आहे ते खूप सुंदर आहे. आणि ही आपली यंग कपल काय म्हणतात इथं आम्ही सिंगल चाललोय बाकी सगळे कपल चाललेत भेटी. देवा असं का करता तुम्ही? पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. मित्रांनो लास्ट टाइम आम्ही आलतो मागच्या वर्षी इकडे. तर रस्ता हा खूपच चांगला होता पण आता मी परत रस्ता खोदलाय का नवीन बनवणार आहे ते आपल्याला माहित नाही. जर हा खोदला नसता मित्रांनो तर हा एकदम स्मूथ रस्ता होता. हे जे आपलं नॉर्मल जर आंबेकरांचा रस्ता असतो तसाच होता हा. पण आता मी का केलं असेल कोणाच ठाऊक. ठीक आहे आता आलोय तर हे पण एक्सपिरियन्स करून घेऊ. जर मग तुम्ही येणार असाल या ठिकाणी खांडी किंवा बेंदेवाडीला तर रस्त्याची हालत बघून या. कारण सध्याचा रस्ता असा आहे तर गाडी आरामात चालवा. आणखी गाडी स्लिप होण्याची शक्यता आहे. खड्डे तर खूपच आहे पण तरी म्हणजे तुमचं एक ऑफ रोड तुमची होऊन जाईल. ऑफ रोड रॅली ऑफ रोड राईड तुमची होऊन जाईल. तर सिनिक व्ह्यू बघा इकडे जरा भाताचं शेत आणि पुढं डोंगर धबधबा. Meanwhile. शामें मलंग सी रातें सुरंग सी बागी उड़ान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए इलाही मेरा जी आए आए. One eternity later. स्वागत आहे तुमचं भटकंतीच्या 5व्या भागात. याच्या आधीचे 4 भाग कुठे असं विचार करत असाल 4 भाग याच्या आधी झालेच. आपण आलो आहोत बांडीला आलो आहोत आपण. कांडी खंडी खांडी खंडी पुढे बेंडेवाडी भेंडीला आलो आहोत आपण. बेंडेवाडी भटकंतीच्या अशा भागात तुम्ही मावळ तालुक्यात आला आहात.
मामा एकदम परिस्थिती आयुष्यात खूप काही असं खडतर प्रवास करून 9 to 5चा जॉब करून थकलेले असतात. शनिवार रविवार दारू ढोसण्यात, गांजा मारण्यात, मावा खाण्यात दिवस उलटून जातात. पण त्यातलेच काही असेही मध्यमवर्गीय चाळीतले तरुण अशा वातावरणात यायची इच्छा बघतात. तशाच त्यांच्यातला एक जण आपल्यासोबत आहे इकडे. तुम्हाला कॅमेरामॅन तिकडे फोकस करू नका, ते आपला कॅन्डिडेट नाही आहे. ओके. आपला कॅन्डिडेट स्वतः कॅमेरामॅन आहे, ज्यांचा आता यूट्यूब चॅनल आलेला आहे. कसं वाटतं तुमचा तिसरा व्लॉग? तिसऱ्या व्लॉगमध्ये 3 लोक, मागच्या 2 व्लॉगमध्ये 2 होते आणि पहिल्या व्लॉगमध्ये आम्ही व्लॉगनुसार वाढत चालणार आहे. माणसाच्या पहिल्या व्लॉगमध्ये मी एकटा होतो, दुसऱ्या व्लॉगमध्ये 2 जण होते, तिसऱ्या ब्लॉगमध्ये आता 3 आहे. तर चौथ्या ब्लॉगमध्ये अजून एक चौथी व्यक्ती येणार आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं रिकामटेकडे लोकांची कमी नाही तुमच्या आयुष्यात. एखाद्या मुलीला यायचं असेल चौथ्या ब्लॉगमध्ये तर येऊ शकता. हां, आमच्याकडे 3 गाडी मोकळे आहेत. ट्रायम्फ आहे, एक मिटिओर, एक पल्सर आहे. तुम्हाला जर यायचं असेल, 2 गाड्या अजून मोकळ्या आहेत, 2 जण येऊ शकतात. तशी मिटिओरची जागा पण मोकळीच आहे तसं बघायला गेले तर. बघा या गोंडेच चेहऱ्याकडे. देखो इन्हें ये है होश की बूंदें. Thousands of tears later. आइए देख मजा आएगा. बोल. जुली 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 जुली. इसको ये नहीं मांगता, उसको वो नहीं मांगता, इसको सांप मांगता. क्या मांगता? जॉनी जॉनी येते. जॉनी आहे का? कधी गाणं संपलं माझं. असं वाटतं अतिरेकी हल्ला करायला चालला तर. टाक ना परत. 9/11 नंतर 10/11 करायचा विचार. काय म्हणता तुम्ही? अल्लाहू अकबर. इन्शाल्लाह. माझ्या भावांचा पिक्चर बघा, सितारे जमीन पर. माझ्या भावांचा पिक्चर आहे, सगळ्यांनी बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इतकं झूम. later. तुम्हारे थे तुम्हारे तुम्हारे ही रहेंगे हम। वादा था कब का अब जाके आए फिर भी गनीमत आए तो है। वादा था कब का अब जाके आए फिर भी गनीमत। So much later that the old narrator got tired of waiting and they had to hire a new one. मित्रांनो आता पाऊस खूप आलेला आहे इथं. म्हणजे आम्ही जे अंडी गावाला असतो बघा पाठी मागं डोंगर होतं पण काय बघू शकता काय दिसत नाही पाठीमागं पूर्ण पांढरं झालं एवढा बेकार पाऊस झाला. हे बघा
तुम्हाला या पावसात? देख सकते हैं हम यहाँ मेरा कैमरामैन साइमन धीरे चले कैमरामैन, हमें सारा दृश्य कैप्चर करना है। अमेज़न के घने जंगलों में हम यहाँ झोली पाते वाले पीछे गाड़ियों की वहाँ सायरन बजती और छुट्टी हुई सही पहले कि आपके अंदर का कच्चा गीला हो जाए। हो तो पहिले से गीला आहे मित्रांनो, तिकडे पण बघू शकता पाऊस यायला लागतोय. पाऊस इकडे काहीच नाहीये, तिथे भरपूर आहे. इथं जसं तुम्हाला डोंगर काहीच दिसत नाहीये. येड तुम्ही माणसं गाडी कुठं घालतात का त्याला मित्रांनो? अरे डोंगर काय जाते बघू शकता. आप देख सकते हैं कि हमारे पीछे हिमालय के पर्वत थे जो अब गायब हो चुके हैं. एवढं लक्षात ठेवा. इकडे यायचं ना तुम्ही रेनकोट पाहिजे असेल घालून या तुम्ही, कारण की इथं पाऊस Messi, 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 immens Messi, encara 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 Messi. तर मी म्हणतो मित्रांनो, जर तुम्हाला इथे यायचं असेल म्हणजे तुम्ही कुठेही घाटात वगैरे जात असाल, या साईडला येत असाल तर बेरेत येण्यासाठी तुम्ही रेनकोट घेऊन या नक्की, कारण की पाऊस सांगता येत नाही आपल्याला की कधी येईल कधी नाही. रेनकोट नसेल तर येऊ नका, कारण की रेनकोट घ्यायची लायकी नसेल तर जपून असं वाटत नसेल तर मला भेटा. काय करणार भेटून एंटीला कामाला हे नो पर्सनल इन्फॉर्मेशन. नाही नाही काय म्हणतात त्याला मरायचे नवीन नवीन 13 reasons why जेणेकरून तुमचा इन्शुरन्स क्लेम होईल, फायदा होईल, भले तुमचं नुकसान. अभी तीनों जाते बारिश रुपये का नाम नहीं ले रही है. सब 3 दिन से भूखे हैं, मिसल पाव की जरूरत है हमें, कहीं पर भी हमें टपरी नजर नहीं आ रही है. ये इंडिया को कैसा है, खतरनाक है क्या नहीं? पण वाट लागा लागली तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एबीपी न्यूजवर. आता बातमी येत आहे पुण्यातल्या गावात. नमस्कार, माझं नाव जानवी कदम, तुमचं स्वागत आहे बचकनची हे माझा चॅनलवर स्वागत आहे. आता बातमी आहे महाबळ तालुक्यात पुण्याच्या 3 युवक तरुण जे आयटी कंपनीत कामाला आहेत तिकडे भटकंतीसाठी आले होते, पण बातमी भेटत आहे की त्यांचे चड्डे वल्ल्यात आलेले आहेत. काय सांगत काय मला म्हणायचं कॅमेरा बोलत आहे. मला म्हणायचं मित्रांनो, प्रेक्षक जसं तुम्ही बघू शकता मगाशी खूप मुसळधार पाऊस होता, पण आता तुम्ही बघायला गेलं पाठीमागं माझ्या तर पाऊस कमी झालेला आहे. ही ढग होती ती पासिंग शावर होती मित्रांनो. पासिंग शावर जसं तुम्ही तिथं बघू शकता. बघा ते बघा ते मला शायरी आठवली. शायरी आठवली काही नाही होते शावर होते पासिंग शावर मी भिजवला अख्खा वावर. याच्यावर मला स्वर्गीय श्री रामदास आठवले यांचं स्वर्गीय स्वर्गीय नाही बाई. तर मित्रांनो बघू शकता तिथं पाऊस कमी झालेला आहे, म्हणजे ढग तरी त्या साईडला गेले. म्हणजे जर इथं बघू शकता ना तुम्ही, तर त्या डोंगराच्या पलीकडे पूर्ण तुम्हाला काळोख दिसत असेल, ती सगळी ढगं पावसाची आहेत. मग तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल किंवा घाटात वगैरे कुठे जात असाल पावसाच्या वेळेस, तर तुम्ही नेहमी रेनकोट हा कॅरी करा आणि तुमचे जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत ते सेफ ठेवा. प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये किंवा
दुसरा प्लॅस्टिक कव्हर असतो त्याच्यामध्ये ठेवा, कारण की तुमचे इलेक्ट्रॉनिक सेफ राहील. जर वॉटरप्रूफ नसतील, वॉटरप्रूफ असेल तर ठीक आहे. हा अशी पिशवी ठेवा. आणि येते. जास्ती महाग नाही, कसल्याही प्रकारचं किराणा सामान तुम्ही जर घेऊन येत असतात तरी पिशवी तुम्हाला सहज मिळून जाईल. आणि जर नाहीये जास्त खर्च नाहीये. घरी पटलेले असतात ते वापरा. नाही तर मग तुम्हाला खर्च करायचा असेल तर तुम्हाला पाऊच मध्ये बसून प्यायचं एन्जॉय करतो. तुम्ही तुमच्या घरी बसून प्यायचं एन्जॉय करा. चला बाय. तर 30 रुपयाचा आपला एक पाऊच भेटतो प्लास्टिकचा, तो पण तुम्ही वापरू शकता. तुम्हाला कुठेही नाही मागे घेऊ नका बिलकुल, घेऊ नका बिलकुल. बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा. मराठी- मी हागणं बंद करू. मराठी फारशा याच्यासाठी होतं. हा मित्रांनो असली पिशवी वापरू नका. मित्रांनो, असा कचरा करू नका. हे तर करायचा का कचराचा व्हिडिओ आपण केलता घाटात. कसलाही प्रकारचा कचरा काय हे खरंय मित्रांनो, दिसतोय ना. कचरा करू नका अशा ठिकाणी. चांगलं वातावरण आहे. तुम्हाला नागराज मंजुळा आवडत असतील इकडून पण ये, तरी इकडून ये, कचरू इकडून ये, माने पाणी बनवण्याचा तिकडे प्रयत्न पाणी करू आहे नका. पाणी. ओला म्हणते तरी त्याला, ओला भाषा नीट वापर पारशी. तुमची भाषा कशी आहे तुमची? शी पशाशी शी बघा, तुम्ही जेव्हा अशा जागी येता तेव्हा कशाही प्रकारे घाण करायची गरज नाहीये, कचरा करणं गरजेचं नाहीये, किंवा तुम्ही जे थुकतात ते थुकायचं गरज नाही तुम्हाला. त्यामुळे सिविक सेन्स बाळगा. जरा सिविक सेन्स गरजेचं, आपल्याला सिविक सेन्सची खूप गरज आहे. चला जाऊया गप्पांच्या गावात. मित्रांनो, सध्या आमचं इथं खंडी जसं म्हणतात तो आमचा स्टॉप संपलेला आहे. तर तुम्हाला कुठे थांबायचं आहे मित्रांनो, पटकन सांगा. बॅटरी संपला. चहा प्यायला थांबायचं. लक्ष चहा प्यायला, चहा बशीला आपल्या यावर्षी तुम्हाला काय Much later. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, त्याचं नाव आहे भटकंती विथ कौस्तुभ. तर आजचा आपला ब्लॉग इथेच संपतो, जो की होता खंडी या ठिकाणाचा. जसे की आपण सुंदर दृश्य बघितले, खूप सारे धबधबे बघितले, असा रस्ता खूप नैसर्गिक होता, त्याची आपण मजा घेतली. तर यानंतर वळूया आपल्या खर्चाकडे, जो आपला पूर्ण राईडचा खर्च आला. तर मित्रांनो, आमचा जो पूर्ण खर्च आला 3 लोकांमध्ये, तो जवळपास 2800 ते 3000 या रेंजमध्ये आला. मी असं का म्हणत आहे, कारण आमचा पूर्ण जो खर्च आहे आम्ही त्याचा नोंदणी केली नाही, त्यामुळं आम्हाला त्याचा ट्रॅक ठेवता आला नाही. तर आम्ही हा फक्त अंदाजपंच लावू शकतो, पण तुमचा खर्च यामधील 3 लोकांमध्ये किंवा यापेक्षा कमी येईल जर तुम्ही खर्च कमी केला तर. बघायला गेलं तर हा खर्च एका माणसासाठी जवळपास 900 ते 1000 रुपये येईल. आणि ती थोडी किंमत जास्त पण नाही म्हणू शकत आपण, कारण की खंडीचं डिस्टन्स जास्त आहे, 80 किलोमीटर आहे पुण्यापासून. सो ते तुम्हाला जास्त लांब पडणार नाही. तर हा होता आमचा आजचा ब्लॉग. तर पुढच्या ब्लॉगसाठी नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल की जेव्हा पण आम्ही ब्लॉग टाकू तर तुम्हाला कळेल. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कीप ट्रॅकिंग विथ भटकंती विथ कौस्तुभ. धन्यवाद.